सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर विकासाच्या नावाखाली चांगले रस्ते उखाडून नवीन सिमेंटचे रस्ते बनविण्यात येत आहे। गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले काम अत्यंत संत गतीने असून या कामामध्ये कुठलेही नियोजन नाही, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारीपूर्वक याकडे लक्ष नाही। शहरातील कोणताही मुख्य रस्ता रहदारीच्या लायकीचा नसून अमरावतीकरांना सर्व मुख्य वर्दळीच्या रस्त्याने जाताना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। नियोजनाच्या शून्य कारभारामुळे सर्व अमरावतीकरांचा हाल बेहाल झालेला आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी मालामाल झाले आहेत। भर पावसाळ्यात रस्त्यांच्या कामामुळे अनेक लहान मोठे अपघात झाले असून या सिमेंटच्या रस्त्यावर विद्यार्थ्यांना व नागरिकांना दुखापत झाली आहे। या सर्व प्रकाराकडे कार्यकारी अभियंता आणि त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे। रस्त्याचे विकास काम करणाऱ्या कंत्राटदारासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध मधुर असल्यामुळे बेशिस्तीने काम करणाऱ्या कुठल्याही नियमात काम न करणाऱ्या कंत्राटदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाची विशेष मेहरबानी दिसून येत असल्याने शहरातील सर्व मुख्य रस्त्यांचे काम अर्धवट असल्यामुळे गणेश मंडळाचे कार्यकर्ते नाराज होऊ शकतात, ज्यामुळे गणेश उत्सवापूर्वी शहरातील खड्डे आणि अर्धवट असलेल्या मुख्य वर्दळीच्या रस्त्याचे कामे तत्काळ पूर्ण करण्याकरिता शिवसेना व युवा सेनेतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले। यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख राहुल माटोडे, मिथुन सोळंके, मनोज करडे, सुभाष मसतकर, शैलेश सिंग चव्हाण, अजय शिरसाट, मंगेश मेहरे, कार्तिक गजभिये, सतीश ठाकूरसह अन्य शिवसेना युवा सेना कार्यकर्ते उपस्थित होते। शहरातील काँक्रिटीकरणच्या नावावर डांबराचे चांगले रस्ते खोदून टाकले आहे आणि गणेशोत्सवापूर्वी कुठलेही नियोजन नाही। गणेशोत्सवाच्या निघणाऱ्या मिरवणुका आणि कार्यकर्त्यांवर येणारे विर्जन हे या रस्त्यामुळे कारणीभूत आहे। गणेशोत्सव आधी शहरातील खड्डे आणि सिमेंटचे रस्ते सुरळीत केले नाहीत तर युवा सेना कार्यकारी अभियंताला गणेश पेंडोलात नेऊन बसण्याच्या मानसिकतेत आहे। आज युवा सेनेद्वारे एक अभिनव आंदोलन करण्यात आलं की कार्यकारी अभियंत्याच्या कक्षामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आली। आमची अशी विनंती आहे की गणपतीपूर्वी शहरातील सर्व रस्ते सुरळीत करावे व खड्डे व्यवस्थित करून द्यावे, जेणेकरून गणपती मूर्ती खंडित होणार नाही, विटंबना होणार नाही, अशी आम्ही या आंदोलनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे।